नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्यासाठी एक माहितीपूर्ण व्हिडिओ. ह्या वेळेसचा व्हिडिओ जो आहे तो जे योगेश माकणे यूट्यूब चॅनलचे व्ह्यूअर्स आहेत त्या व्ह्यूअर्सच्या मागणीतून आलेला आहे. अनेक वेळा अनेकांची मागणी आलेली आहे की सर चेक बाउन्स या विषयावरती व्हिडिओ बनवा. पण मित्रांनो, चेक बाउन्स किंवा कोर्टाची केस याच्यावरती एका व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती देणं शक्य नसतं. पण तरी पण मी या चेक बाउन्सच्या सिरीजमधनं एक प्रयत्न करणार आहे की भाग 1, भाग 2 आणि भाग 3 यातनं तुम्हाला चेक बाउन्स या विषयातली चांगली माहिती, उपयुक्त माहिती देता येईल अशी. तर मित्रांनो, मी योगेश माकणे. तुम्ही माझं जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि फॉरवर्ड करा, जेणेकरून ही जी उपयुक्त माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट नावाचा आपली तर एक ॲक्ट आहे. या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खाली आपण प्रॉमिसरी नोट, त्याच्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज आणि चेक असे 3 प्रकारचे आपण दस्तऐवज किंवा इन्स्ट्रुमेंट ज्याला म्हटलं जातं ते इन्स्ट्रुमेंट आपण एखाद्याबरोबर व्यवहार केल्यानंतर देऊ शकतो. तर त्यातलं सगळ्यात जे फेमस उदाहरण आहे किंवा जे रोजच्या व्यवहारामध्ये ऑलमोस्ट अगदी गरीबातला गरीब माणूस ते अगदी करोडपती, अब्जपती पण वापरतो ते म्हणजे चेक. तर असा जर का चेक आपण एखाद्याला दिला असेल किंवा एखाद्याने आपल्याला दिला असेल आणि तो चेक जर का बाउन्स झाला, तर अशा बाउन्स झालेल्या चेकचं काय करायचं आणि ह्याच्या संदर्भामध्ये काय कायदेशीर तरतुदी आहेत, तर त्याची आज या भाग 1 मध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा एखाद्या 2 व्यक्तींमध्ये किंवा 2 कंपन्यांमध्ये, संस्थांमध्ये काही देवाणघेवाण होते, व्यवहार होतो आणि अशा व्यवहाराच्या पोटी जेव्हा एक्स ही व्यक्ती वाय या व्यक्तीला चेक देते, तर ती जी वाय ही व्यक्ती आहे त्या व्यक्तीने तर सर्वप्रथम तो चेक बघून घेतला पाहिजे. तो चेक कसा बघून घेतला पाहिजे, तर त्या चेकवरती वायचं पूर्ण नाव आहे का, चेकवरती अमाऊंट बरोबर टाकली आहे का, चेकमधली अक्षरामध्ये लिहिलेली अमाऊंट बरोबर टाकली आहे का, त्याच्यानंतर चेकवरती तारीख टाकली आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्स ही व्यक्ती म्हणजे ज्याला ड्रॉवर म्हटलं जातं अकाउंटच्या भाषेमध्ये, त्या ड्रॉवरनी त्याच्यावरती सही केली आहे का. ही सगळ्यात महत्त्वाचं अगदी सुरुवातीची गोष्ट आहे की हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण बहुतेक वेळा नंतर चेक बाउन्सच्या केसेसमध्ये असं लक्षात आलेलं आहे की ड्रॉवरची सिग्नेचरच चुकीची होती, तारीखच टाकलेली नव्हती, अमाऊंट चुकलेली होती आणि मग अशा वेळेस तुमची चेक बाउन्सची केस ही फेल जाऊ शकते. आता पुढचं, समजा एक्सनी वायला चेक दिला आणि वायनी तो चेक त्याच्या बँकेमध्ये भरला आणि तो चेक बाउन्स होऊन आला, तर ह्याच्या पुढं काय करायचं. तर ह्याच्या पुढे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्हाला बँकेकडनं बँक मेमो म्हणजे रिटर्न मेमो घ्यावा लागतो. त्या रिटर्न मेमोमध्ये कुठल्या कारणासाठी चेक बाउन्स झालेला आहे ह्याचं कारण लिहिलेलं असतं. बहुतेक वेळा तर ते फंड इनसफिशियंट हेच कारण असतं, कधीकधी अकाउंट क्लोज कारण असतं, कधीकधी स्टॉप पेमेंट कारण असतं. अशा अनेक गोष्टींमुळे चेक बाउन्स होऊ शकतो. पण यातली जी 2 मेन कारणं आहेत, एक तर अकाउंटमध्ये इनसफिशियंट बॅलन्स आहे आणि अकाउंट क्लोज झालेलं आहे, तर या बाबतीमध्ये चेक बाउन्सची केस सेक्शन 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट खाली बनते. तर त्यासाठी काय केलं पाहिजे मित्रांनो, तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर चेक बाउन्स झालेल्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत ज्यांनी चेक बाउन्स केलेला आहे त्या व्यक्तीला तुम्हाला डिमांड नोटीस पाठवणं गरजेचं आहे. अशी डिमांड नोटीस तुम्ही एखाद्या वकिलाकडनं पाठवू शकता किंवा तुम्हाला स्वतः जर का त्यातले तुम्ही तज्ज्ञ असाल तर तुम्ही स्वतःही अशी डिमांड नोटीस पाठवू शकता. त्यानंतर नोटीस त्या व्यक्तीला मिळाल्यानंतर 15 दिवस वाट बघायची आहे. 15 दिवसाचा पिरियड कायद्याने सांगितला आहे की 15 दिवसात त्या व्यक्तीने एकतर पैसे आणून दिले पाहिजेत किंवा त्या नोटीसला उत्तर तरी दिलं पाहिजे.
समजा त्या व्यक्तीने दोन्हीही केलं नाही किंवा पैसे आणून दिले नाहीत आणि उत्तर दिलं किंवा नाही दिलं, तर त्या 15 दिवसांनंतर तुम्हाला बरोबर पुढे परत 30 दिवस आहेत. या 30 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या जे कोणी ॲप्रोप्रिएट कोर्ट असेल, तुमच्या जिल्ह्याचं असेल, तालुक्याचा असेल किंवा अजून कुठला असेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्रिमिनल कंप्लेंट म्हणजेच प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट दाखल करता येते. हा एक समरी सूट आहे. समरी सूट म्हणजे जेव्हा केव्हा चेक बाउन्सची केस दाखल केली जाते तेव्हा ती 6 महिन्यामध्ये तिचा निकाल लावणं न्यायालयावरती बंधनकारक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर का तुमचा चेक बाउन्स झाला असेल तर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, आमचा वैयक्तिक अनुभव असा आहे की बहुतेक वेळा लोक चेक बाउन्स होऊन देखील समोरच्यावरती कायदेशीर कारवाई करत नाहीत. त्याच्या भूलतापांना, फॉल्स कमिटमेंटला ते भूलतात आणि मग अशा वेळेस हा जो मी सांगितलेला जो लिमिटेशनचा पिरियड आहे तो लिमिटेशनचा पिरियड निघून जातो आणि मग मात्र तुम्ही चेक बाउन्सची केस करू शकत नाही. आणि मग तुम्हाला एक मार्ग उरतो, तो म्हणजे सिव्हिल सूट. रिकव्हरीचा सिव्हिल सूट तुम्हाला दाखल करायला लागतो. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज क्रिमिनल काय तर सिव्हिल कोर्टाची वाईट अवस्था तर त्याच्यापेक्षाही 100 पटीने वाईट आहे. वर्षानुवर्ष तिथं केसेस पेंडिंग पडलेल्या आहेत. मग ह्या सगळ्यामध्ये आज जर का आपल्याला कसं का असेना, भले 6 महिन्यात एखादा निकाल नसेल येत, वर्ष लागत असेल, पण तुम्हाला आज क्रिमिनल कंप्लेंट ही कायद्याने दिलेली आहे. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, तर जर का समोरच्यानी त्याच्यावरती चेक बाउन्सची केस होऊन देखील जरी पैसे नाही दिले तर त्याला 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे. परत डबल कॉम्पेन्सेशन म्हणजे डबल पेनॉल्टी असा शब्द आहे. त्याला तुमचा समजा 100 रुपयाचा चेक असेल तर 200 रुपये, लाख रुपयाचा चेक असेल तर 2 लाख रुपये अशी पेनॉल्टी ज्याला चेक दिलेला होता त्याला द्यावी लागते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मी आज एक सांगेन की तुमच्या अशा व्यवहारामध्ये जर का चेक बाउन्स झाला असेल तर समोरच्याच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, त्याच्या कुठल्याही फॉल्स कमिटमेंटला बळी न पडता, इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी न पडता तुम्ही सांगितलेल्या लिमिटेशन पिरियडमध्ये चेक बाउन्सची केस दाखल करा. माझा स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो, 70 ते 75% केसेसमध्ये लोकांचे पैसे चेक बाउन्सची केस दाखल केल्यानंतर परत मिळाले. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. व्हिडिओ शेअर आणि फॉरवर्ड करा.